नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश प्रधान. आज आपण काळ काम वेगचा राहिलेला भाग बघणार आहोत. याच्यामध्ये अवघडातली अवघड उदाहरणं बघणार आहोत. मिक्स उदाहरणे असतील किंवा कोण काम करून गेलं, कोण सोडून गेलं, एक बेसिक गोष्ट बघणार आहोत. चला बघा, आता पहिला प्रश्न काय म्हणतोय तर, सूरज हा शुभमच्या दुप्पट वेगाने काम करतो. सूरज हा शुभमच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर संजय हा या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर सूरज हा एकटा स्वतंत्रपणे 12 दिवसात काम करतो, तर तिघं मिळून ते काम किती दिवसात संपवतील? सोपी कन्सेप्ट आहे, फक्त कोण आला आणि कोण गेला हे समजलं पाहिजे. आपला कामाची इफिशियन्सी अगोदर काढायची, म्हणजे तिघाची क्षमता काढायची आहे. संजय या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम करायला आहे. संजय सूरजच्या आणि शुभमच्या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम करायला आहे. अगोदर मी काय करतो, सूरजचं काम लिहून घेतो. सूरज, शुभम आणि संजय. ओके, बघा आता काळजीपूर्वक. जर सूरज मला स्वतंत्रपणे 12 दिवसात दिलाय आणि विचारलंय काय, सूरज हा शुभमच्या दुप्पट वेगाने काम करायला आहे, थोडी कन्सेप्ट काळजीपूर्वक समजून घ्यावा लागेल. इथे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. मी काय करतो, शुभमला 24 करतो. आता काळजीपूर्वक हा, हे सूरज हा शुभमच्या दुप्पट होणार आहे कसं बघा. आता ही कामाची क्षमता इफिशियन्सी जी येणार आहे ती सूरजची दुप्पट होणार आहे. बघा आता काळजीपूर्वक, हे दोघांचा LCM 24 होईल, म्हणजे 12 दोन्ही 24 आणि 24 एक 24. बघा, सूरज हा शुभमच्या दुप्पट झालाय. सूरज हा शुभमच्या दुप्पट झालाय, म्हणजे सूरजची स्पीड ही शुभमच्या दुप्पट आहे. शुभम जर 1 असेल तर सूरज हा 2 आहे. फक्त आपला सूरजचं स्वतंत्रपणे 12 दिवसाचं काम दिलं. इथं काळजीपूर्वक समजून घ्या, नाही तर असं करता येणार की सूरज जर 12 म्हणजे दुप्पट द्यायला विचारलंय त्याला 6 करतात, ते चुकतं इथं असं. ओके, एफिशियन्सी तेवढी येत नाही, स्पीड तेवढी येत नाही. ही स्पीड तुम्हाला अशीच मेंटेन करावी लागते. आता पुढील प्रश्न काय म्हणते माहित आहे का, संजय हा या दोघांच्या कामाच्या एकत्रित काम आहे, ही तर महत्वाचं आहे. एकत्रित काम इतके काम करतो. मग एक काम करतो मी, या दोघांचं एकत्रित काम 2 आणि 1 3, 3 8 24, म्हणजे संजयचं काम किती आलं? 8चं आलं. संजयचं काम किती आलं? 8चं आलं. आता प्रश्न विचारलाय किंवा तिघं मिळून ते काम किती दिवसात संपवतील? फक्त मला एक काम करायचं किंवा संजयची इफिशियन्सी काढायची आहे, संजयची काय काढायची, स्पीड काढायची आहे. बघा आता काय होतं, 8 त्रिक 24 ही झाली काय संजयची स्पीड. आता विचारलंय काय, हे तिघं मिळून किती? हे 3 आणि हे 3, हे 3 आणि हे 3 6. तर तिघाची इफिशियन्सी काय झाली? 6ची झाली. तिघाची इफिशियन्सी झाली 6ची. आता विचारलंय काय आपला की सगळं काम आपल्या तिघाची स्पीड 6ची झाली आहे, त्यांना सगळं काम किती करायचे? 24चं करायचे. मग 6च्या स्पीड ना 24 काम करण्यासाठी 6 चोक 24, 6 चोक 24. तर सूरज, शुभम आणि संजय हे सगळे मिळून काम 4 दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात करतील? 4 दिवसात. मी नंतर सांगायलोय, याच्यामध्ये ज्या मायक्रो गोष्टी आहेत त्या फक्त समजून घ्या. कोण आलं, कोण गेलं, कोण दुप्पट आहे, कोण निमपट आहे, इथं जर समजलं तर बऱ्यापैकी समजतंय. याचा प्रश्न मी काळजीपूर्वक नंतर वाचतो. पहा आता काय म्हणतोय तर, सूरज हा शुभमच्या दुप्पट वेगाने काम करतो, तर संजय हा त्या दोघांच्या एकत्रित कामात काम करतोय. दोघांच्या एकत्रित कामात काम करतोय. जर सूरजचं काम आपलं दिलं किती स्वतंत्र 12 दिवसात आपल्याशी संपवतो, तर तिघं मिळून ते काम किती दिवसात संपवतील? मला इथं सूरजला 6 करून चालणार नव्हतं किंवा शुभमला 6 करून चालणार नव्हतं. उत्तर सहसा चुकत होतं, कारण दोघांची स्पीड मेंटेन होत नव्हती. जर हा दुप्पट आहे तर हा निमपट झाला पाहिजे. जर हा दुप्पट आहे तर हा निमपट झाला पाहिजे. बघा, शुभमची स्पीड 1 आली तर सूरजची स्पीड 2ची आली. प्रश्न आपला काय म्हणतोय की सूरज हा शुभमच्या दुप्पट वेगाने काम करतोय. शुभमची स्पीड 1ची आहे तर सूरजची 2ची आहे. आणि नंतर पुढे प्रश्न म्हणतोय की या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम कोण करतंय? संजय करतोय. कळलं इथपर्यंत? चला पुढचा प्रश्न आपण असाच बघूयात आहे. चला प्रश्न क्रमांक 2 आहे, सेम पॅटर्न आहे, फक्त कन्सेप्ट समजून घ्या काय अगोदर. काय म्हणते बघा आता,
ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. जर बी हा 50 दिवसात काम करतो, म्हणजे एक काम बी हा 50 दिवसात पूर्ण करणार आहे, तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे. सरळ सरळ याच्या अगोदर सांगितलं मी, तीच कन्सेप्ट आहे, फक्त ध्यानात ठेवा काय म्हणते तर. बघा ए आणि बी, ओके. बी हा 50 दिवसात काम करायला आहे. किती? 50 दिवसात. आणि विचारलंय काय, ए हा बी च्या दुप्पट वेगाने आहे. ए हा बी च्या दुप्पट वेगाने. मी काय करतो, ए ला 25 धरतो. ए ला किती धरतो? 25 धरतो. आता काळजीपूर्वक बघा, ए बी च्या दुप्पट वेगाने काम करणार आहे. ए बी च्या दुप्पट वेगाने काम करणार आहे. जसं वर मांडले तसं समजून सांगाल तुम्हाला मी, ओके. म्हणजे जर इथे काय म्हणते, बी हा 50 दिवसात करायला आहे, तर ए हा निमपट होणार आहे. ए हा निमपट होणार आहे. बघा आता काळजीपूर्वक, त्या दोघांचा लसावी 50 होईल. किती होईल? 50 होईल. मग 25 दोन्ही 50 आणि 50 एक 50. ओके, इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं. आता बघा काय करू की दोघं मिळून म्हणतंय काय मी, किती? दोघं मिळून. एक काम केलं मी, हे दोघं मिळून 3 होईल. दोघं मिळून 3 होईल. हे 2 आणि हे 1 3. मग त्यांना काम किती करायचे? 50 3. ओके, चला काळजीपूर्वक त्याला फक्त आपला भाग द्यायचा आहे. 3 1 3, 3 1 3, खाली राहिले 2, 3 सख 18, 3 सख 18, वर 2 राहिले, छेदस्थानी 3, 16.2 छेदस्थानी 3. एवढ्या वेळात ते दोघं मिळून काम करतील. 16.2 छेदस्थानी 3 एवढ्या वेळात ती दोघं मिळून काम करतील. नंतर सांगायला मी ह्याची फक्त कन्सेप्ट समजून घ्या की कोण दुप्पट आहे कोण निंपट होतंय. तुम्हाला स्वतंत्रपणे कोण काम करायला हे खूप महत्वाचं आहे. तिथं मला जर बी इथं स्वतंत्रपणे 50 दिवसात दिला असेल आणि एची जर विचारली असेल तर ए निंपट होणार आहे. ए सरळ सरळ निंपट होणार आहे. तेच केलं मी. जर बी 50 आहे तर ए निंपट होणार आहे. म्हणजे बघा दुप्पट म्हणजे कसं, हे बी ची स्पीड एवढी आहे का काम आहे एवढं आहे, ही निंपट ए होणार आहे ना, 25 होणार आहे. जे हे दोघा तुम्ही लसावी काढला तर बी ए ची स्पीड 2 ची असणार आहे आणि बी ची स्पीड 1 ची असणार आहे. मग ए हा बी च्या दुप्पट वेगाने झाला इथं सरळ सरळ. कळलं इथपर्यंत काळजीपूर्वक? चला पुढचं काही बघू. चला कन्सेप्ट तीच आहे, फक्त आता काय प्रश्न समजून घेऊ. कोण काम करायला आणि कोण सोडून चाललाय हे महत्वाचं आहे. काय म्हणते, ए हा बी च्या दुप्पट वेगाने, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. बी हा स्वतंत्रपणे 30 दिवसात काम करायला आहे. मी अगोदर मांडून घेतो. हे ए असल, हे बी असल, हे सी असल. तिघं पण काम करायचं. यांना पॉझिटिव्ह द्या, कोण सोडून जाय नाही. म्हणजे तिघं बी हे काम सरळ सरळ करणार आहेत आपल्याविषयी. ओके, ए बी काम करायला आहे, बी बी काम करायला आहे, सी बी काम करायला, कोणी सोडून कोणीच चालणार नाही. सरळ सरळ ह्यांना मी देत चिन्ह दिले. बघा आता काळजीपूर्वक, बी चं काम माझ्यापाशी किती दिले? 30 दिले. आणि सी चं काम किती दिले? 45 दिले. सी चं काम किती दिले? 45 दिले. इथपर्यंत कळलं. आणि वाक्य काय वापरलंय, किंवा ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतय. म्हणजे इथं कामामध्ये ए हा बी च्या निंपट होणार आहे. ए हा बी च्या निंपट होणार आहे. मग ए चं काम कधी असणार आहे? 15 असणार आहे. ए चं काम किती असणार आहे? 15 असणार आहे. ओके, इथपर्यंत कळायला काळजीपूर्वक. बघा आता तिघाचा लसावी आपला काढायचा अगोदर. तिघाचा लसावी 90 येईल. तिघाचा असं किती येईल? 90 येईल. बघा काळजीपूर्वक, तिघाचा लसावी 90 झाला. लसावी असा काय घेतला? लसावी म्हणजे नेमकं काय की बाबा तिन्ही बी संख्येनं भाग जाणारी संख्या, तिन्ही बी संख्येनं भाग जाणारी संख्या, एवढं ध्यानात ठेवायचं. ओके, कळलं? जर असं समजत नसेल लसावी काढायला, एक काम करा, तिघापैकी अगोदर मोठी संख्या शोधा. तिघापैकी मोठी संख्या असं माझ्यापाशी इथं 45. त्यापेक्षा लहान संख्या घ्या. त्यापेक्षा लहान संख्या असेल 30. कळलं इथपर्यंत? दोन्ही संख्या अगोदर लहान करा. म्हणजे असं होईल 15 दुनी 30, 15 त्रिक 45. ओके, हे 3 आणि 2 दोन्ही बी असामायिक अवयव झाले.
झाली, काय अडचण नाही. आता एक काम करा, मोठ्या संख्येनं लहान असामायिक अवयवाला गुणून घ्या, म्हणजे 45 दोन्ही 90. कळकलं इथपर्यंत? ओके, सोपी गोष्ट आहे. पॉज करू काळजीपूर्वक बघा. बघा आता मी याला फक्त काय करतो, ए ची, बी ची आणि सी ची स्पीड काढून घेतो अगोदर. मग असं होईल 15 सख्ख 90. मग ए ची स्पीड किती आली? 6 ची आली, काय अडचण नाही. 30 त्रिक 90. बी ची किती आली? 3 ची आली. आणि 45 दोन्ही 90. सी ची किती आली? 2 ची आली. मला प्रश्न काय विचारलाय माहिती आहे का? तिघं मिळून ते म्हणजे ए बी आणि सी मिळून किती दिवसात करतील? ए बी सी मिळून किती दिवसात? मग आता काळजीपूर्वक बघा, ए हा बी च्या दुप्पट वेगानं, जर सपोज बी हा 3 असेल तर ए 6 झालाय, म्हणजे बी ए ची स्पीड दुप्पट झाली. या ए ची स्पीड काय झाली? दुप्पट झाली बी च्या. इथपर्यंत समजतंय? आता पुढे प्रश्न काय म्हणते, तिघं मिळून म्हणजे 6 आणि 3 9, 9 2 11. त्यांना काम सगळं किती करायचे? ते तिघं मिळून 11 करायचे. त्यांना सगळं काम किती करायचे? 90च करायचे. बघा आता काळजीपूर्वक, 11 8 88 वरी 2 राहिले छेदस्थानी 11. 8.2 छेदस्थानी 11 दिवसात तिघं मिळून ते काम पूर्ण करतील. कळलं का? व्हिडिओ पॉज करू काळजीपूर्वक बघा. कन्सेप्ट खूप महत्वाचे आहे. कोण आला कोण गेला, कोण दुप्पट आहे कोण निंपट आहे, कुणाला निंपट करायचे कुणाला दुप्पट करायचे हे समजणं खूप गरजेचं आहे. ओके, मी काय सांगायलोय काळजीपूर्वक समजून घ्या. कोण आला कोण गेला, कोण निंपट आहे कोण दुप्पट आहे, या प्रश्नामध्ये कळणं खूप गरजेचं आहे. ओके, चला पुढचं काही बघू असं सध्या. ओके, पुढचा प्रश्न मग काय म्हणते काळजीपूर्वक. एबीसी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करते. तर ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करते, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करते, आणि सी हा ए व बी यांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करते. सी हा ए व बी या दोघांच्या 1/3 काम करते. तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ओके, छोटीशी कन्सेप्ट आहे, काहीच नाही, फक्त समजून घेणे बघा काय होते अगोदर. ओके, बघा काळजीपूर्वक मी ह्याला एक बेसिक समजून सांगतो. याच्या अगोदर तुम्हाला मी 2 गणितामध्ये स्पीड कशी काढायची हे समजून सांगितलं होतं. म्हणजे जर सपोज बी जर माझ्यापाशी 1 असेल, बी जर माझ्यापाशी 1 असेल तर ए हा माझ्यापाशी 2 असेल. ए किती असेल? माझ्यापाशी 2 असेल. इथपर्यंत काळजीपूर्वक कळलं? ओके, बघा आता काळजीपूर्वक. सी हा या दोघांच्या 1/3 काम करलाय. सी हा या दोघांच्या 1/3 काम करलाय, म्हणजे हे दोघं 3 होतील. हे 2 आणि हे 1 काय होईल? 3 होते. इथपर्यंत सी काय करलाय? ह्या दोघांच्या 1/3 म्हणजे ह्या 3च्या 1/3. सी हा ह्या दोघांच्या 1/3 काम करायला. मग सीचं काम काय होईल? हे 3 1 3 कटले. सीचं काम काय होईल? फक्त 1 होईल. सीचं काम काय होईल? 1 होईल. आता पुढे काय म्हणते माहितीये का? एकटा सी ते काम किती? सी ची स्पीड एवढी आली बरं, 1 ची. सी ची स्पीड काय आली? 1 ची आली. मला सीचं एकट्याचं काम करायचे, सीचं एकट्याचं काम करायचे. बघा आता काळजीपूर्वक मी काय करतो माहिती आहे का? हे 3 1 आणि हे सीचा 1 होता, हे 3 अधिक 1 4 झाले. हे बी आणि हे सी एकूण झाले 4. आता सगळं काम करायला किती लागते ना? सगळं काम करायला 12 गुणिले 4 12 चोक 48. 12 चोक 48 एवढे दिवस लागतील. आता पुढे प्रश्न काय माहिती आहे का? सी एकटा हे तिघाचं बी काम काढतो. बघा आता ए 48 छेदस्थानी 2, ए 24 करल. ए कशात करल? 24 दिवसात. बी हा 48 भागिले 1 म्हणजे बी 48 करल, आणि सी हा 48 भागिले 1 मग सी पण 48 दिवसात करल. ए हा 24 दिवसात करल, बी हा 48 करल, आणि सी हा पण 48 करल. जर हे उत्तर आपला व्हेरीफाय करायचे, तुम्हाला मी एका मिनिटात व्हेरीफाय करून दाखवतो. बघा आता काळजीपूर्वक. सपोज हा ए असल, हे बी असल आणि सी असल. ए माझ्यापाशी एक काम 24 दिवसात करायला आहे, बी हा तेच काम 48 करायला आहे, आणि सी हा 48 करायला आहे. त्यावर आपण तिघाचं काम काढून घेऊ की तिघं 30 दिवसात काम करतील. तर तिघाचं काम 12 दिवसात आलं तर आपलं उत्तर कन्फर्म आहे समजायचं. तिघाच्या स्पीड पण आपल्याशी मेंटेन होत आता.
बघा काळजीपूर्वक, ह्या तिघाचा लसावी 48 होईल. किती होईल? 48 होईल. मग 24 दोन्ही 48, 48 एक्क 48 आणि हे पण 48 एक्क 48. मग तिघं काम करायला येतं. 2 आणि 1 3 आणि 1 4. सगळं काम 48 छेदस्थानी 4 म्हणजेच 12. ओके, ही झालं आपलं व्हेरीफाय. म्हणजे आपण जे केलंय ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे करण्यासाठी आपण काय केलंय? ते उत्तर व्हेरीफाय केलंय. कळकलं इथपर्यंत काळजीपूर्वक? ते उत्तर व्हेरीफाय असं झालंय. ही स्पीड मेंटेन कशी व्हायची बघा. ए ची स्पीड 2 ची आली, बी ची स्पीड 1 ची आली, सी ची स्पीड 1 ची आली. मग ए हा 24 दिवसात करायला आहे, बी हा 48 मध्ये करायला आहे, सी हा 48 मध्ये करायला आहे. तिघाचं काम तुम्हाला मी काढून दाखवलं तर 12 येणार आहे. ओके, प्रश्नात ते दिलंय आपल्याला. आणि जर अजून तुम्हाला ह्याच्या पुढे जायचे समजून सांगायला, एक काम करतो मी. सी 1/3 कसा येणार आहे? सी 1/3 कसा करणार आहे? बघा काळजीपूर्वक, मला एच आणि बीच काम निवडावं लागेल. मी एक काम करतो की ए असल आणि ही बी असल. ए 24 करायला आहे आणि बी 48 करायला. दोघाचा एलसीएम 48 असेल. 24 दोन्ही 48 आणि 48 एक्क 48. ओके, मग ह्या दोघाचं काम 2 आणि 1 3, 2 आणि 1 3, 3 न 48 ला भागितलं, 3 न 48 ला भागलं. 1/3 काम होणार आहे कोणाचं माहिती आहे का? सीचं. 1/3 काम कोणाचं होणार आहे? सीचं काम होणार आहे. कळकलं काळजीपूर्वक हे? ओके, व्हिडिओ पॉज करू, काळजीपूर्वक बघा. तुम्हाला मी इथं जवळजवळ 3 कन्सेप्ट समजून सांगितले. आता कोण दुप्पट व्हायलाय, कोण निमपट व्हायलाय, स्पीड कशी कोणाची मेंटेन व्हायली, स्पीड पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे. ओके, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. चला पुढचा व्हिडिओ बघू. चला बघा पुढचा प्रश्न काय म्हणते तर, ए हा एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. ओके, बी हा तेच काम 50 दिवसात पूर्ण करायला आहे. बी हा तेच काम 50 दिवसात पूर्ण करायला आहे. सी हा 60 दिवसात पूर्ण करतोय. येने 8 दिवस काम केले, येने 8 दिवस काम केले व तो सोडून गेला. त्यानंतर उरलेल्या कामातले अर्धे काम, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर उरलेल्या कामातले अर्धे काम बी ने संपवले व तोही सोडून गेला. यानंतर उरलेले काम सी किती दिवसात पूर्ण करेल? सी किती दिवसात पूर्ण करेल? आता काळजीपूर्वक मी याला मानून घेतो. हे गणित जर सोडवलं तर 1 मिनिटाचं आहे. किती? 1 मिनिटाचं. मी तुम्हाला अगोदर सोपी पद्धत समजून सांगतो, त्यानंतर कन्सेप्शियल समजून सांगतो. बघा काळजीपूर्वक, ए हा एक काम 40 दिवसात पूर्ण करायला आहे. म्हणजे ए हा 40 दिवसात काम पूर्ण करायला आहे. ए हा 40 दिवसात काम पूर्ण करायला आहे. येनं 8 दिवस काम केले, म्हणजे येनं केलेलं काम 8 दिवस. ओके, ये हा पुरेपूर काम 40 दिवसात करायला आहे, पण येनं 8 दिवस काम केलं. मग येनं काम किती केलं? 8 1 8, 8 5 40, 8 5 40. आता काय म्हणते माहिती आहे का? यातलं उरलेलं काम, याच्यातलं काय म्हणतंय? उरलेल्या कामातलं अर्ध काम. आता ह्यात काम किती उरले? 4 छेदस्थानी 5, 4 छेदस्थानी 5 हे काम उरले. आता ह्या कामातलं उरलेलं काम म्हणजे अर्ध काम. बघा, उरलेल्या कामातलं अर्ध काम म्हणजे 4 छेदस्थानी 5 छेदस्थानी 1 छेदस्थानी 2 अर्ध काम. कळलं काळजीपूर्वक? म्हणजे बे 1 बे, बे 2 4, 2 छेदस्थानी 5, 2 छेदस्थानी 5. ओके, विचारलंय काय? सी तोही सोडून गेला. यानंतर उरलेले काम सी म्हणजे 60 किती दिवसात पूर्ण करेल? हे इकडे येईल, हे 2 खाली जातील. बस एवढंच आहे. ओके, हे झालं असं. आपलं असं गणित सोडवायचं नाही, आपला कन्सेप्टचे गणित सोडवायचे. काय सोडवायचे? कन्सेप्टनं. बघा आता काळजीपूर्वक, ए बी आणि सी. ओके, ए काम करायला 40 दिवसात पुरेपूर, बी काम करायला 50 दिवसात आणि सी काम करायला 60 दिवसात. ओके, काळजीपूर्वक समजत पर्यंत. तिघाचा बी अगोदर आपण लसावी काढून घ्यायचा आहे. तिघाचा बी लसावी काढून घ्यायचा. बघा काळजीपूर्वक, लसावी येत आहे 600, लसावी येत आहे 600. बघा काळजीपूर्वक समजून घ्या. लसावी काढते वेळेस चूक होऊ नये, लसावी काढते वेळेस चूक होऊ नये. जर सपोज 300 घेतला, 300 ला 40 न भाग जात नाही आपल्या, 300 ला 40 न भाग जात नाही. मला 600 घ्यावं लागेल. लसावी घेतला
600. 600ला तिन्ही संख्येने भाग जाते. आता 600ला तिन्ही संख्येने भाग जाईल. म्हणजे बघा आता हे 600 छेदस्थानी 40, हे 600 छेदस्थानी 50, हे 600 छेदस्थानी 60. ओके, काळजीपूर्वक समजून घ्या. ओके, हे 0 0 काटला, 4 1 4, 2 राहिले, 4 5 20. हे 0 0 कटला, 5 1 5, 1 राहिला, 5 2 10. हे 0 0 कटला, 6 1 6 म्हणजे 10. बघा काळजीपूर्वक, म्हणजे ए ची स्पीड होईल 15 ची, बी ची स्पीड होईल आपल्यापाशी 12 ची, आणि सी ची स्पीड होईल 10 ची. आता प्रश्न मी काळजीपूर्वक वाचतो, काय म्हणते तर, ए हा एक काम 40 दिवसात पूर्ण करतो, बी हा 50 व सी हा 60. ए ने 8 दिवस काम केलं व तो काम सोडून गेला. कदाचित त्याला गर्लफ्रेंडचा फोन आला असेल, तो निघून गेला. ओके, आता पुढे काय म्हणते, सोडून गेला. त्यानंतर उरलेल्या कामातलं अर्ध काम बी न केलं. ओके, काय अडचण नाही. उरलेल्या कामातलं अर्ध काम बी न केलं व तोही सोडून गेला. त्याला फोन आला असेल, तोही सोडून गेला. तर शिल्लक काम, यानंतर उरलेलं काम हा कार्यकर्ता सी हा किती वेळात करल. बघा काळजीपूर्वक बघा, मी अगोदर काय करतो माहिती आहे का, येणं जेवढं काम केलं ते काढून घेतो. येणं 8 दिवस, 15च्या स्पीडनं 8, 15 8 120चे, 15 8 120चे, म्हणजे येणं इथपर्यंत आला. आता काय समजून घ्या बघा, हे सगळं काम असं कन्सिडर करू किंवा 600च आहे म्हणजे आहे 600च आहे. इथपर्यंत समजलं. 600 पैकी येणं 15च्या स्पीडनं 8 दिवस काम केलं, म्हणजे येणं किती काम केलंय, 120 काम केले. किती काम केलं, 120 काम केलं. 600 पैकी 120 गेलं, राहिलं 480. किती, 480. म्हणजे समजून घ्या, ही गुणाकार भागाकार काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. हे 5वीला पुजलेलं आहे, त्यात आपला कुठंच कॉम्प्रोमाइज नाही. ओके, 480 राहिलं. 480 मधलं अर्ध, 480 मधलं अर्ध काम, 480 मधलं अर्ध काम 240. 240 हे 240 काम हे कार्यकर्ता सी किती दिवसात पूर्ण करेल. सी ची स्पीड आपल्याची किती आहे, 10 ची स्पीड आहे. मग 10च्या स्पीडनं 240 काम करायला त्याला किती दिवस लागते ना, 24 दिवस. बस झालं, एवढंच आहे. समजलं का? समजलं नसेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक पॉज करून बघा. ओके, कळतंय? चला पुढच्या चला पुढचं गणित बघा. गणित थोडं महत्वाचं आहे, म्हणजे पुढचा प्रकार आपण समजू. काय म्हणते बघा आता, विजय हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. रमेश हा विजयपेक्षा 40% अधिक क्षमतेने काम करतोय. इथं मला कुणाची क्षमता दिलेली असते आणि एका क्षमता दिलेली नसते. एकाचं काम पण दिलेलं असते, दुसऱ्याचं काम पण दिलेलं नसते. थोडा प्रश्न किचकट जात आहे, प्रश्न किचकट आहे. फक्त कन्सेप्ट समजून घ्या, येईन आपला. बघा आता काळजीपूर्वक, हा विजय असेल, हा रमेश असेल. अगोदर मी एक काम करतो, समोरचं वाक्य घेतो हे मांडायला. रमेश हा विजयपेक्षा 40% अधिक क्षमतेने काम करते. रमेश हा, जर सपोज विजय हा 100 असेल, रमेश 140 असेल. रमेश किती आता 140 असेल. आता पुढे काय म्हणते माहिती आहे का, विजय हा 15 दिवसात काम करायला आहे. विजय हा 15 दिवसात. बघा काळजीपूर्वक, अगोदर मी ह्याला काय करतो, लहान करून घेतो. म्हणजे असं होईल, हे एक 0 कटल, हे एक 0 कटल. अजून ह्याला लहान करा, 2 10 2 14. ओके, म्हणजे ह्या रमेशच्या आणि विजयच्या कामाच्या स्पीड झाल्या. काय झाल्या, कामाच्या स्पीड झाला. विजय हा 5च्या स्पीडने काम करायला आहे, रमेश हा 7च्या स्पीडने काम करायला आहे. कळलं इथपर्यंत? ओके, विजय हा 15 दिवसात काम करत आहे, म्हणजे 5च्या स्पीडनं 15 दिवसात काम करायला विजय. 5च्या स्पीडनं 15 दिवसात काम करायला विजय. ओके, तर रमेशला तेच काम करायला किती दिवस लागतील. रमेश हा एकटा किती दिवसात काम करेल, बस झालं, समजा एवढंच आहे. कळलं? चल 7 खाली या ना, 15 5 75, 15 5 75, 7 न भागूत आपण त्याला. 7 1 7 वरी 5 राहिले, म्हणजे 7 10 70 होत या.
आता बघा काळजीपूर्वक, इथं भाग देते वेळेस भरपूर लोकांना हे भाग देत नाही. इथं सगळं काय होते 7 1 7 आणि 5 राहिले, मग हे 7 खाली 1.5 असं होत नाही. गुणाकार भागाकार काळजीपूर्वक यायला पाहिजे. गुणाकार भागाकार येणं लय काळाची गरज आहे. गुणाकार भागाकार आला तर पहिलं प्रेम गली बाजू निघून जात नाही. ठीक आहे, फक्त गुणाकार भागाकार यायला पाहिजे. काळजीपूर्वक 7 1 7, 5 ला भाग जात नाही म्हणून मी 0चा भाग दिला. वरी 5 राहिले आणि खाली 7. 10.5 छेदस्थानी 7 ही रमेश एवढ्या दिवसात काम पूर्ण करेल. कळकलं काळजीपूर्वक? चला बघा पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी हा ए पेक्षा 60% अधिक क्षमतेनं. नंतर सांगायला मी TCS किंवा IAS ह्यामध्ये एक्झाम आहे का कंपल्सरी त्या कुठंतरी त्या एक्झाम मध्ये अशा पण दिसतील आपला, किंवा एकाची क्षमता दिलेली असते दुसऱ्याची काढायची असते. एकाचं काम असते दुसऱ्याचं काम आपलं काढायचं असते. एकाची कुठल्या व्यक्तीची क्षमता आणि काम दिलेले असते, दुसऱ्याचं काम आपलं काढायचं असते. ओके बघा चला काय म्हणतो मी ह्याला मानून घेतो. हे ए आहे आणि हे बी आहे. ओके ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करायला आहे. मी हे वाक्य स्किप करतो, एवढं वाक्य स्किप करतो. पुढचं वाक्य बी हा ए पेक्षा, बी हा 1 पेक्षा 60% अधिक क्षमतेनं. जर सपोज ए हा 100 असेल, ए हा 100 असेल तर बी हा 160 असेल, बी हा 160 असेल. कळकलं इथपर्यंत काळजीपूर्वक? ओके आता काय म्हणतो बघा. मी अगोदर काय करतो, या दोघांची बी ए ची आणि बी ची कामाची स्पीड काढतो. मग असं होईल, हे 0 काटला, हे पण 0 काटला. 2 10 82 16, 82 16 म्हणजे ए ची कामाची स्पीड 500 आली आणि बी ची किती आली 800. पण ए ना अगोदर काहीतरी दिवस काम केले. किती दिवस काम केले? 20 दिवस. मग 20 कळत इथपर्यंत. आणि छेदस्थानी तर हेच काम बी किती दिवसात पूर्ण करेल. ह्याला आपण एक काम करू, खाली इथं 8 घेऊन येऊ. मग असं होईल, हे 5 गुणिले 20 छेदस्थानी 8. ह्याला आपला फक्त भाग द्यायचा आहे. 4 2 8, 4 5 20, 5 5 25 छेदस्थानी 2 म्हणजे 25 निम्मा 12.5. ओके एक बे 2 4, 1 राहिला छेदस्थानी 2, 12.1 छेदस्थानी 2. कळत इथपर्यंत काळजीपूर्वक? असल्या प्रश्नांमध्ये काळजीपूर्वक फोकस करा. ठीक आहे, हे समजणं गरजेचं आहे. चालेल, चला पुढचा बघू. चला पुढचा प्रकार बघा. आता काय म्हणतो, ए हा एक काम रोज 9 तास करून 7 दिवसात संपायला आहे. ओके आणि बी हा तेच काम रोज 7 तास करून 6 दिवसात संपवायला आहे. जर त्या दोघांनी मिळून एकत्रितपणे 8.2 छेदस्थानी 5 तास काम केले. अगोदर हे काळजीपूर्वक रूपांतरित करून घ्या. ह्या दोघांचे तास काळजीपूर्वक रूपांतरित करून घ्या. म्हणजे काय होईल, 85 40 आणि 2 42 छेदस्थानी 5. म्हणजे दोघांनी एकत्रितपणे एवढं काम केलंय. दोघांना एकत्रितपणे काम केलं 42 छेदस्थानी 5 एवढं काम केलं. ओके इथपर्यंत कळलं. आता मी काय करतो, याच किती दिवस काम होणार आहे हे काढतो. म्हणजे 9 तास 7 दिवस, 7 9 63, 7 9 63 आणि बी च 7 तास 6 दिवस, 7 सकून 42, 7 सकून 42. इथपर्यंत काळजीपूर्वक समजलं? ओके चला बघा. आता ह्या दोघांचं एकत्रित काम काढू अगोदर. ह्या दोघांचं एकत्रित काम काढू. म्हणजे हा ए असल आणि हे बी असल. जर असं समजत नसल, ठीक आहे मोठ्या संख्येत खूपच लसावी काढता येते, ह्याला असं मानून टाका 1 छेदस्थानी 63 अधिक 1 छेदस्थानी 42. काय फरक पडत नाही. 42 1 42, 42 1 42 अधिक 63 1 63 छेदस्थानी दोघांचा गुणाकार राहू तसंच काय फरक पडत नाही. 63 गुणिले 42, 42 अधिक 63 105, 105 छेदस्थानी 63 गुणिले
42. 63 गुणिले त्याला 21 न भाग द्या. 42. 21 5 5 दर्शे 21 दोन्ही 42. हे 5 असेच ठेवा. 63 दोन्ही 126. 63 दोन्ही 126. काळजीपूर्वक करा. ठीक आहे. आता बघा काळजीपूर्वक या दोघांनी एवढं काम केले. हे किती 5.126. आता पुढे काय म्हणते माहिती आहे का, त्याने अगोदर काहीतरी काम केलं. किती केलं 42 छेदस्थानी 5 वेळा काम केलं. 42 छेदस्थानी 5 वेळा काम केलं. मग ह्याला फक्त काटाकाटी करायची. आपला 5 5 कटले 42 त्रिक 126. किती आलं मग तास केले तर ते किती दिवसात काम संपल? 3 दिवसात काम संपल. किती दिवसात? 3 दिवसात. फक्त काळजीपूर्वक मी काय केले समजून घेते. ओके. 42 छेदस्थानी 5 दोघांना काम केलं. 42 म्हणजे काय 8.2 8 पंचे 40 आणि 2 42 छेदस्थानी 5 दोघांनी एकत्रित काम केलं. आणि नंतर तास दिले मला 9 तास आणि 7. मग दोघांचं काम एकत्रित. येचं 63 झालं आणि बीच 43 झालं. दोघं एकत्रित मिळून काय केले मी 1 छेदस्थानी उत्तर दोन्ही कडले सेमच होणार होतं. काय फरक पडणार नव्हता. ओके. चला पुढचं काही बघू आपण. याचा लसावी आपण काढून बघू. सर लसावी नाही मग काय होते माहिती आहे का, हे 63 आणि हे 42 या दोघांचा लसावी माझ्यापाशी हे 63 असेल 126 होईल. ओके. मग काय होईल 63 दोन्ही आणि 42 त्रिक 126. कळलं. सरळ तीच असणार. काय फरक पडणार नाही. तर दोघं मिळून म्हणतंय मग हे 2 अधिक 3 5 होतील. 2 अधिक 3 5 होतील. मग हे 126 छेदस्थानी 5 दोघांचं काम झालं. ओके. बघा आता ह्याला गुणाकार व्यस्त का करायचं, ह्याला गुणाकार व्यस्त का करायचं तर 126 पैकी 5 126 पैकी 5 हे 5 पैकी 26 नाही. 5 पैकी 26 नाही. हे उलट झालं मग आपल्याशी. ह्याला मी गुणाकार व्यस्त केलं तर 5 छेदस्थानी 126 म्हणजे 126 पैकी 5 दिवस काम. आता कळलं काळजीपूर्वक. हे जर दोघांना केलं असेल तर दोघांनी आपल्याशी काम केलं. इथं किती केलं 42 छेदस्थानी 5. हे 5 5 कटलं. ह्याला वाटलं तर कमी संख्येने भागवत आपण. सरळ बघा 3 1 3 1 राहिला 3 चौक 12 3 चौक 12 3 दोन्ही 6. काळजीपूर्वक अजून ह्याला कमी करतो मी. बे 7 14 बे 1 बे बे दोन्ही 4 बे 1 बे. आता 7 न भागतो आपण त्याला 7 त्रिक 21. कळलं का. कुटुंबी खा असं खा उत्तर सेम तरच जाणार आहे. फरक काहीच पडणार नाही. चल बघा तेच प्रकार आहे गणिताचा. ओके. काय म्हणते 1 काम रोज 8 तास करून 9 दिवसात संपवतो. वाय हा तेच काम रोज 6 तास करून 15 दिवसात संपवतो. रोज 6 तास करून 15 दिवसात संपवतो. एक्स व वाय दोघांनी मिळून रोज 5 तास काम केले तर ते काम किती दिवसात संपल? ते काम किती दिवसात संपल? फक्त मांडणी समजली पाहिजे. एक्सचं काम 8 गुणिले 9 8 9 72. वायचं काम 15 सख्ख 90 6 गुणिले 15 15 सख्ख 90. कसं बी काढा काही फरक पडत नाही. ह्याला आहे त्या फॉर्म्युला मला वाटलं तर 1 छेदस्थानी 72 अधिक 1 छेदस्थानी 90 सेम तेच येणार आहे. 90 1 90 अधिक 72 1 72 छेदस्थानी 72 गुणिले 90. असंच काय फरक पडत नाही. दोघांना 5 तास काम केलेलं आहे ते आपण पुढे बघू. दोघांची बेरीज करा. हे 72 आणि हे 90 हे 2 7 14 15 16 162 162 छेदस्थानी 72 गुणिले 90 72 गुणिले 90. त्याला संख्येला कमी करतो आपण. सरळ 3 5 15 1 राहिला 3 चौक 12 3 दोन्ही 6 1 राहिला 3 चौक 12 18 1 18 18 2 36 18 त्रिक 54 18 पंचे 90
तीन एक तीन, 3 8 24, 3 8 24, 8 पंचे 40. एक्स आणि वाय ते काम 40 दिवसात पूर्ण करणार आहेत दोघं, पण दोघांनी 5 तास सोबत काम केले. तर ते काम ज्या वेळेस दोघांनी 5 तास केलेलं असणार आहे तर आहे त्या कामाला कमीच होणार आहे त्या कामापेक्षा कमी होणार आहे. मग काय होणार आहे माहिती आहे का? 40 छेदस्थानी 5, 85 40. त्या दोघांनी जर 5 तास केलं नसतं तर इथंच काम स्टॉप होऊ लागलं 40. ओके, कळायले? चला पुढे बघू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या मित्राला या चॅनलवर यायला सांगायला. लिंक शेअर करा होईल तेवढी. दुसरं काय होणार नाही, फक्त तुमच्या लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनायला उत्साह येणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.